नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला मुळापासून विचार करायला लावेल. म्हणजे देव म्हणजे नक्की काय, त्याचं अस्तित्व कसं आहे आणि या सगळ्या ब्रह्मांडाचा अंतिम हेतू तरी काय. आपल्याकडे एक सोर्स आहे जो म्हणतो की याची उत्तरं आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडची आहेत. हो, आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या नेहमीच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच थोडं बाजूला ठेवावं लागेल. कारण या स्रोताचा मूळ मुद्दाच हा आहे की देव आणि त्याने निर्माण केलेली सृष्टी यांच्यात केवळ शक्तीचा किंवा आकाराचा फरक नाहीये, नाहीतर त्यांच्या अस्तित्वाच्या प्रकारातच एक मूलभूत फरक आहे. अच्छा, म्हणजे अस्तित्वाच्या प्रकारातच फरक आहे. आणि आज आपण तोच फरक आणि त्याचे परिणाम काय आहेत हे उलगडून पाहणार आहोत. अगदी. मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया देवाच्या स्वतःच्या ओळखीपासून. बायबलमधल्या निर्गम पुस्तकात एक खूप महत्वाचा प्रसंग आहे. देव मोशेला दर्शन देतो आणि मोशे त्याला विचारतो, मी लोकांना तुझं नाव काय सांगू? तेव्हा देव उत्तर देतो, मी आहे तो मी आहे. मी आहे तो मी आहे. हे जरा कोड्यात टाकणार आहे नाही का? याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. देव असं नाही म्हणत आहे की मी शक्तिशाली आहे किंवा मी निर्माता आहे. तो फक्त म्हणतोय मी आहे. याचं विश्लेषण करताना स्रोत सांगतो की या विश्वात केवळ देवच एक अशी गोष्ट आहे जिला अस्तित्वात असण्यासाठी दुसऱ्या कशाचीही गरज नाही. तो म्हणजेच तो स्वयं अस्तित्वात आहे. सेल्फ एक्झिस्टंट. थांबा, म्हणजे आपलं अस्तित्व ते तर आपल्या आईवडिलांवर, अन्नावर, हवेवर अवलंबून आहे, पण देवाच्या अस्तित्वाचा सोर्स तो स्वतःच आहे. हाच तो मूलभूत फरक म्हणायचा आहे का? अगदी नेमका मुद्दा. आपण हे जग, तारे, ग्रह, अगदी आपले विचार आणि आपली जाणीव सुद्धा निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. आपलं अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून आहे. देवाचं तसं नाही. तोच अस्तित्वाचा मूळ स्रोत आहे. याच संदर्भात यशाया नावाच्या पुस्तकात एक वचन खूप प्रभावी आहे. तिथे म्हटलंय की देवापुढे सगळी राष्ट्र घागरीतल्या एका थेंबासारखी किंवा तराजूवरच्या धुळीच्या कणासारखी आहेत. घागरीतल्या एका थेंबासारखी म्हणजे आपला एवढा मोठा इतिहास, आपली संस्कृती, विज्ञान, आपलं सगळं काही इतकं नगण्य आहे हे ऐकून थोडं विचित्र वाटतं. नाही, इथे मुद्दा मूल्याचा नाहीये, तर अस्तित्वाच्या स्वरूपाचा आहे. तो थेंब महत्वाचा असू शकतो, पण त्याचं अस्तित्व घागरीवर अवलंबून आहे. तो स्वतःहून अस्तित्वात राहू शकत नाही. याउलट देव त्या घागरीसारखा आहे, किंबहुना तो संपूर्ण अस्तित्वाचा आधार आहे. आणि म्हणूनच सृष्टी फक्त तेवढंच जाणू शकते जेवढं देव तिला जाणण्याची क्षमता देतो. पण मग याचा अर्थ असा होतो का की विज्ञानाच्या मदतीने आपण जे काही शोधतोय ते सगळं आधीच देवाने ठरवलेल्या ज्ञानाच्या चौकटीतच आहे, म्हणजे आपण कधीच त्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही? या स्रोतानुसार हो. आपली समजण्याची शक्तीसुद्धा निर्मितीचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण निर्मितीच्या बाहेर जाऊन विचारच करू शकत नाही. आणि इथेच एक मोठा प्रश्न येतो, जे अस्तित्वात नाही त्याचं काय? हो, म्हणजे शून्य, नथिंगनेस. आपल्यासाठी म्हणजे सृष्टीसाठी जे नाही ते नाहीच. ती एक अंतिम भिंत आहे. पण देवासाठी अस्तित्व आणि नास्तित्व यात केवळ एका निर्णयाचं अंतर आहे. तो त्याच्या इच्छेने जे नाहीये त्याला अस्तित्वात आणू शकतो. आपल्यासाठी ती एक न ओलांडता येणारी सीमारेषा आहे, त्याच्यासाठी ती एक सहज ओलांडता येणारी रेषा आहे. देवाचा दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन यात जमीन आसमानाचा फरक आहे हे तर स्पष्ट झालं, पण याहूनही एक मोठा फरक आहे जो आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे, आणि तो म्हणजे काळ आणि अवकाश. आपण तर याच्याशिवाय कशाचा विचारच करू शकत नाही. बरोबर. आपण जन्माला येतो, जगतो आणि मरतो. हे सगळं काळ आणि अवकाशाच्या चौकटीतच घडतं. पण स्रोतानुसार देव या चौकटीच्या पूर्णपणे बाहेर आहे. स्तोत्र 90 मध्ये एक खूप सुंदर ओळ आहे. पर्वत उत्पन्न होण्यापूर्वी, पृथ्वी व जग तू निर्माण करण्यापूर्वी, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत तूच देव आहेस. म्हणजे काळ आणि अवकाश या स्वतः देवाच्या निर्मिती आहेत. याचा अर्थ त्यांना निर्माण करण्यापूर्वीही देव अस्तित्वात होता. मग त्याच्यासाठी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कसे असतील? याची कल्पना करण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण एका ट्रेनमध्ये बसून प्रवास करत आहोत. आपल्याला फक्त खिडकीच्या बाहेरचं सध्याचं दृश्य दिसतं. थोड्या वेळापूर्वी कोणतं स्टेशन गेलं हे आठवणीत असतं आणि पुढचं स्टेशन कोणतं येणार आहे याचा आपण अंदाज लावतो. पण आपण सगळा प्रवास एकाच वेळी पाहू शकत नाही.
हो, बरोबर. आता कल्पना करा की देव त्या ट्रेनच्या बाहेर एका उंच डोंगरावर उभा आहे. त्याला ती संपूर्ण ट्रेन, तिची सुरुवात, तिचा संपूर्ण मार्ग आणि तिचा अंतिम स्टेशन, हे सगळं एकाच वेळी दिसतंय. आपल्यासाठी जे भविष्य आहे ते त्याच्यासाठी वर्तमान आहे. तो काळाच्या प्रवाहात वाहत नाहीये, तो संपूर्ण काळाकडे एकाच वेळी पाहतोय. वाह! म्हणजे आपण ट्रेनमधले प्रवासी आहोत आणि देव डोंगरावरून सगळा प्रवास एकाच वेळी पाहतोय. ह्या एका उदाहरणाने तर सगळा दृष्टिकोनच बदलला. पण जर देव सगळं एकाच वेळी पाहू शकतो आणि तो काळाच्या बाहेर आहे तर याचा अर्थ तो बदलू शकत नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच देवाच्या स्वभावाचे एक महत्वाचं वैशिष्ट्य समोर येतं. तो अपरिवर्तनीय आहे, अनचेंजिंग. थांबा, म्हणजे देव बदलू शकत नाही कारण तो आधीच परफेक्ट म्हणजे परिपूर्ण आहे. ही कल्पनाच किती वेगळी आहे. आपण तर नेहमी बदलाला प्रगती मानतो, पण इथे तर न बदलणे हे श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे. हो, पण त्यामागे एक तर्क आहे. जी गोष्ट परिपूर्ण आहे ती बदलू शकत नाही, कारण जर ती अधिक चांगली झाली तर याचा अर्थ ती आधी अपूर्ण होती, आणि जर ती अधिक वाईट झाली तर ती परिपूर्ण असूच शकत नाही. म्हणून देव त्याच्या परिपूर्णतेमुळे कधीही बदलत नाही. त्याचा स्वभाव, त्याची मूल्य, त्याचे निर्णय हे सर्व अनंत काळात एकसारखेच राहतात. आणि हे फक्त पित्यापुरतं मर्यादित नाहीये, बरोबर? स्रोतानुसार हे पुत्रालाही लागू होतं. हो, म्हणजे येशू ख्रिस्ताला. नवीन करारातील इब्री लोकांस पत्र या पुस्तकात स्पष्ट म्हटलं आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्वकाळ सारखाच आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे एक स्वयंभू, काळाच्या पलीकडचा, न बदलणारा देव आहे. पण मग त्याने ही सृष्टी, हा काळ अवकाश निर्माणच का केला? या सगळ्याचा उद्देश काय? इथेच पुत्राची भूमिका येते, बरोबर? म्हणजे सुरुवात आणि शेवट. कलसेकर नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले आणि सर्व काही त्याच्यामध्येच टिकून आहे. टिकून आहे म्हणजे सस्टेनर. याचा अर्थ काय? म्हणजे जर त्याने लक्ष दिलं नाही तर सगळं कोसळून पडेल का? हो, एका अर्थाने तसंच. जसं एखादं गाणं गायकाच्या आवाजामुळे टिकून राहतं, तसंच हे संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या शक्तीमुळे अस्तित्वात आहे. आणि ह्या स्रोतानुसार ह्या निर्मितीचा एक अंतिम हेतू आहे जो पुत्राच्या कार्यामुळे पूर्ण होणार आहे. त्याच्या कार्याचे 4 महत्वाचे टप्पे आहेत. कोणते 4 टप्पे? पहिला टप्पा आहे निर्मिती. त्यानेच काळ आणि अवकाश निर्माण केले. दुसरा टप्पा आहे प्रवेश. तो निर्माता असूनही तो स्वतः त्याने निर्माण केलेल्या काळ अवकाशात माणूस म्हणून आला. आणि तिसरा टप्पा आहे अधिकार. त्याने मृत्यू आणि अधोलोक यांच्यावर विजय मिळवला. अधोलोक म्हणजे नक्की काय? अधोलोक किंवा हेडेस म्हणजे ह्या स्रोतानुसार अंतिम न्यायाच्या आधी मृत आत्मे जिथे थांबतात ती जागा. थोडक्यात मृत्यूच्या तात्पुरत्या राज्यावर त्याने ताबा मिळवला आणि त्याच्या चाव्या घेतल्या, असा उल्लेख प्रकटीकरण पुस्तकात आहे. आणि चौथा टप्पा? चौथा आणि शेवटचा टप्पा आहे न्याय. तो पापाचा, मृत्यूचा आणि अधोलोकाचा न्याय करून त्यांना कायमचे नष्ट करेल. या अंतिम नाशाच्या प्रक्रियेला अग्नीचे सरोवर असं म्हटले आहे. मृत्यूला नष्ट करणे ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. याचा अर्थ फक्त शारीरिक मृत्यू संपवणे असा नाहीये, बरोबर? नाही, याचा अर्थ खूप खोल आहे. या विचारानुसार मृत्यू हा पापाचा अंतिम परिणाम आहे. त्यामुळे मृत्यूला नष्ट करणे म्हणजे पापाला आणि पाप करण्याची शक्यता कायमची नष्ट करणे. अशी एक परिपूर्ण अवस्था निर्माण करणे जिथे बंडखोरी किंवा चुकीची इच्छा अस्तित्वातच नसेल. म्हणजे केवळ वाईट गोष्टी संपवणे नाही, तर वाईट गोष्ट घडण्याची शक्यताच संपवून टाकणे. हा तर मग अंतिम टप्पा आहे. पण हे सर्वांसाठी नाही असंही या स्रोतात म्हटलंय. बरोबर. हा बदल फक्त त्या जीवात्म्यांसाठी आहे ज्यांनी आपली स्वतंत्र इच्छा देवाला समर्पित केली आहे. जे पापाला किंवा स्वतःच्या अहंकाराला चिकटून राहतात ते पापाच्या अंतिम नाशासोबतच नष्ट होतील, कारण ते त्यापासून वेगळे होऊ इच्छित नाहीत. आणि मग शेवटी काय होतं जेव्हा हे सगळं पूर्ण होतं तेव्हा? तेव्हा सृष्टीचा मूळ उद्देश पूर्ण होतो. जेव्हा सर्व शत्रू, अगदी मृत्यूसुद्धा नष्ट होईल, तेव्हा पुत्र ही परिपूर्ण झालेली सृष्टी म्हणजे संपूर्ण काळ अवकाश पित्याला परत समर्पित करेल. 1 करिंथकर या पुस्तकात याचा उल्लेख आहे. यासाठी की देव सर्वांमध्ये सर्व काही व्हावा, हा सृष्टीच्या निर्मितीचा अंतिम आणि परिपूर्ण टप्पा असेल. एक अशी सृष्टी जी पापाच्या शक्यतेपासून पूर्णपणे मुक्त असेल आणि देवाच्या सानिध्यात कायमची राहील. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या डोक्यात 3-4 गोष्टी अगदी पक्क्या बसल्या आहेत. 1. देव आणि आपल्यात
फक्त ताकदीचा नाही तर असण्याचा फरक आहे. तो स्वयंभू आहे, आपण निर्मित आहोत. 2. काळ आणि अवकाश आपल्यासाठी बंधनं आहेत, पण देवासाठी त्या निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ज्याच्या तो बाहेर आहे. आणि त्या ट्रेनच्या उदाहरणाने तर अगदी स्पष्ट झालं. आणि तिसरी गोष्ट? तिसरी, देव बदलत नाही कारण तो अपूर्ण नाही, तो आधीच परिपूर्ण आहे. आणि चौथी, या सगळ्या निर्मितीचा एक शेवट आहे, एक उद्देश आहे, पापाची शक्यताच नष्ट करून एक परिपूर्ण सृष्टी पित्याला परत देणे. ही एक खूप खूप मोठी महाकाव्यासारखी गोष्ट आहे. हो. आणि या स्रोताचा अंतिम संदेश हाच आहे की हे ज्ञान आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मर्यादा दाखवतं आणि त्याच वेळी देवाच्या अस्तित्वाची अनंतता स्पष्ट करतं. हे फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक ज्ञान नाही, तर ते तत्वज्ञानाच्या दृष्टीनेही तितकंच महत्वाचं आहे. ते आपल्याला आपल्या अस्तित्वाकडे आणि या ब्रह्मांडाकडे एका वेगळ्या, अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहायला शिकवतं. नक्कीच. आणि आजची चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. जर काळ आणि अवकाश या स्वतःच निर्माण केलेल्या गोष्टी असतील, तर त्यांच्या निर्मितीपूर्वी काय होते किंवा कधी होते? पूर्वी या शब्दच काळावर अवलंबून आहे. मग यावर आपली मर्यादित मानवी बुद्धी आणि भाषा विचार करू शकते का? या प्रश्नावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.